हे बघा, आज मस्त फर्स्ट क्लास पैकी वजडीचं कालवण करायचंय. अशी फ्रेश अशी वजडी आणली आहे बघा, कशी पांढरी शिपट दिसते. बघ, धुवून बी चांगली चकपाक घेतली आहे. चला कालवण करू, वजडी शिजवाय टाकू. आता आता त्याच्यामध्ये बघा आपण आता काय टाकायचं. हा, त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ आधी. 1-2 चमचे हळद टाकली बारका. आता चला बघू, आता काय, आता मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेतलंय 2 चमचे. अजून 2.5 चमचा मीठ टाकलंय. बघू आता आता काय करायचं ते हलवून घेऊ आता मस्त. आपण त्याला हळद आणि मीठ टाकलेले. आपण आता कुकर ठेवलेलं आहे गॅसवर. तेल टाकून घेऊ आपण. थोडं तेल टाकलेले मध्ये. त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आपण. अद्रक लसूण चांगली मस्त लाल होऊ द्यायची जरा. बघा मस्त आता अद्रक लसूण लाल झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मस्त आपण आता वजडी टाकून घेतलेली आहे. बरं, हे बघा आपण हळद टाकून घेतली. अजून थोडी जरा कमी पडली होती हळद. शेला आता आपण काय करू, झाकून ठेवू, 7-8 शिट्ट्या होऊ देऊ. आपण गरम पाणी करून घेतलंय आधी. परातीत गरम पाणी करून घेतलं, गरम पाणी टाकले त्या वजडीमध्ये. आता आपण काय करू माहिती घ्यायचं. आता ह्याला मस्त कुकरचं झाकण लावून टाकू आणि ह्याला आपण आता 7-8 शिट्ट्या होऊ देऊ. आता मग बघू आपण. मस्त फर्स्ट क्लास पैकी आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ भाजून घेतलंय, भाजी मस्त घट्ट होण्यासाठी. बघा मस्त पीठ बी लाल झालंय आता आणि इकडं शिट्ट्या बी व्हायला लागलेल्या आहेत. बघा आपण आता 8 शिट्ट्या दिलेल्या आहेत ह्याला. तर आता शिजलंय का ती बघू आपण. आता शिजलंय का बघू आपण. मस्त शिजलंय. आता तेल बी मस्त सुटलंय. आता आपण काय करू, याला फोडणी देऊ. बघा हे मस्त झालंय. वा वा वा, हे बघा हे एवढं काढलंय, मस्त सुक्क खायला काढलंय. आणि हे बघा हे ह्याची आपल्याला आता मस्त ह्याची फोडणी द्यायची आपल्याला. ह्याची आता ह्याच्यामध्ये बी मस्त वजडी आहे. चला आता फोडणी देऊ आपण. आता फोडणीला काय काय घेतलंय, हा जो आहे हा मटन मसाला आहे. हे जे आहे ते झणझणीत असं काळं तिखट आहे ते आपण घेतली. कोथिंबीर घेतली थोडी. हा हे आहे लसण पेस्ट, म्हणजे लसण खलबत्त्यात कुटलेली. आणि हे खोबरा किस, म्हणजे खोबरं बी खलबत्त्यातच कुटलेलं खोबरं आहे. आणि हे बघा हे आपण पीठ भाजून घेतलेलं आहे ना, त्याच्यात पाणी टाकून घेतलंय. आणि आता आपण फोडणी देऊ. आता आपण लसण टाकलेलं आहे. बघा लसण, लसण चांगला लाल झाला आहे. आता मध्ये टाकू आपण खोबरं, टाकून घेऊ मध्ये. खोबरं बी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. आता आपण तेल थोडं कमीच वापरलंय. आता खोबऱ्याला बी तेल सुटतं ना, आपण शिजवायला बी जास्त तेल टाकलं होतं. बघा खोबरं बी मस्त आपलं असं खरपूस भाजून झालेलं आहे. आता बघू ह्याच्यामध्ये आता काय टाकू. काळं तिखट का, ह्याच्यामध्ये आपण टाकू आता काळं तिखट जे आपण घेतलं होतं. 2-2.5 चमचे काय होतं ते. हे बघा आपण काळं तिखट टाकलेलं आहे. आणि हे बघा आपण आता तिखट आहे ना, ते आपण जे आता डाळीचं पीठ केलं होतं, आपण भाजलेलं होतं ते मस्त एकदम खरपूस असं. तर ते आपण आता डाळीचं पीठ टाकलेलं आहे मध्ये, हरभऱ्याच्या डाळीचं. त्याच्यामध्ये आता आपण आता जे वजडी शिजवली होती ते टाकून घेऊ. बघा मस्त असं तेल बी सुटलंय, तेल बी लय. आज मजा येणार आहे बाबा वजडीचं कालवण खायला. मटन मसाला टाकलाय मध्ये, जे आपण काढून घेतला होता ना, ते मटन मसाला टाकलाय. कोथिंबीर का, हां लगेच कोथिंबीर वरून.
बघा मस्त दिसायले बाबा. आता चमचमीतच झालंय. वजडी खायची मजा तवाच येते जेव्हा आपण अशी भाकर आहे ना अशी कुस करून खाऊ का, तेव्हाच वजडी खायची अशी मजा येते. काय भुकीनं कांदा फोडल्याशिवाय काय मजाच नाही. हे बघा सुकं काढलेलं आपण, सुक बघा मस्त चुरून. कसं झालं दादा? चांगलं झालं का? बघा ही मजाच वेगळी आहे. मंडळी या जेवायला.